चुका करायच्या नाहीयेत हे सुद्धा मला साहेबांनी सांगितलं. मला प्रश्न विचारायचा आहे, प्रत्येक राजकीय नेत्याच्या आयुष्यात तो निर्णय काय घेतो याला फार महत्त्वाचं असतं. वयाच्या 15व्या वर्षापासून तुझ्यासमोर प्रतिकूलता आहे, पण सगळ्यात मोठी प्रतिकूलता कधी असेल तर ती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली तेव्हा. त्यावेळी नेमकं तुझ्या डोक्यात काय सुरू होतं आणि तो निर्णय तू कसा घेतलास आणि त्यापुढच्या आयुष्यात जेव्हा निर्णय घ्यायची वेळ येते तेव्हा डोळ्यासमोर काय असतं नेमकं? मी 2 जुलैला पक्ष फुटला. 5-6 वाजता शपथविधी झाली. आमचे एक सतीश पवार म्हणून आमच्या मनेराजुरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य आहेत, सागर पाटील म्हणून जिल्हा परिषद सदस्य आहेत, हे दोघेही घरी आले. आमची चर्चा झाली. त्या दोघांच्याशी चर्चा करत असताना त्यांच्याशी आधी लोकांनी काहीतरी चर्चा केलेली असते, मग हे प्रतिनिधी आपल्यासमोर बसलेले असतात. त्यांनी मला कल्पना दिली की लोकांची भावना काय आहे, आणि त्याच्या पुढे जाऊन मी मतदारसंघातल्या काही जुन्या लोकांना सुद्धा फोन केले. कमी वेळेत 2 तासात त्या लोकांना भेटलो आणि मी काय आपण केलं पाहिजे हे विचारलं. माझ्या मतदारसंघावरती पवार साहेबांचे फार मोठ्या प्रमाणात उपकार आहेत. कर्जमाफी झाली. आमच्या भागातल्या बऱ्याच शेतकऱ्यांचे म्हणजे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून वाचलं. त्याच्या पुढे जाऊन आबांनी पाणी आणलं होतं. आता फलोत्पादनावरती काहीतरी प्रक्रिया झाली पाहिजे यासाठी स्टोरेजच्या माध्यमातून जे अनुदान कृषी मंत्री असताना साहेबांनी दिलं. आज 40 कोल्ड स्टोरेज माझ्या भागात आहेत. 1000 कोटीपेक्षा जास्तचा बेदाण्याची उलाढाल आज रोजी 2000 कोटीपेक्षा जास्त माझ्या मतदारसंघात होते. आता अशा पद्धतीचे उपकार आहेत. पूर्वी आबा प्रचाराच्या निमित्तानं बाहेर असायचे. एक दिवस पवारसाहेब येऊन थांबायचे तासगावमध्ये. तासगावची सभा पवारसाहेब असताना 2004 साली थोडीशी अयशस्वी ठरली. आबा विदर्भात होते. पवारसाहेबांनी 2 दिवस आधी आबांना फोन केला की RR थोडासा अडचणीत वाटतोयस, तू ये. हेलिकॉप्टरनं आबांना 2 दिवस आधी पाठवलं. 2 दिवसात आबांनी त्या निवडणुकीचं चित्र बदलून टाकलं आणि आबा निवडून आले. तर पवारसाहेबांनी भागामध्ये वेळ दिला होता. मतदारसंघामध्ये पवारसाहेबांचा कनेक्ट होता. आणि त्याच्याही पुढे जाऊन सगळ्यात आधी मला जर कोणी सांगितलं असेल पवारसाहेबांना सोडायचं नाही तर ते माझ्या आजीने सांगितलं. आजी घरी गेल्या म्हणली, म्हणजे थोडीशी ग्रामीण भागातली आहे, काय जरी झालं तरी म्हाताऱ्याला सोडायचं नाही, हे माझ्या आजीचं वाक्य होतं. नाहीतर तुला घरात घेणार नाही. आणि तिनं माझ्या चुलत्यांना सुद्धा तेच सांगितलं. त्याच्यानंतर मी आरेवाडीला गेलो. मला रोहित दादांचा आणि पवार साहेबांचा सुद्धा फोन आला की दुसऱ्या दिवशी कराडला यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीवरती ते येतात. माझ्या मतदारसंघातले 2000 लोक घेऊन मी समाधीवरती गेलो होतो. ज्या दिवशी मी तिथं गेलो होतो त्याच दिवशी माझी भूमिका स्पष्ट झाली होती आणि मी माझ्या भूमिकेवर ठाम राहिलो.